असं एकंदरीत सामना रंगतोय. एक बाजूला आहे गावदेवी सेलर सावरे तर एक बाजूला सिंचनी. या दोन संघामध्ये टफ फाईट मॅच. एकत्रित 12 चेंडू एकत्रित 36 धावांचा टार्गेट इथे दिलं गेलाय. 12 चेंडू 12 चेंडू आणि एकत्रित 36 धावांचं टार्गेट इथं दिलं गेलंय. एकत्रित दोन दोन षटकांचे सामने आपल्याला पाहायला मिळतात. सेकंड राऊंडचा पहिला सामना आपण पाहतोय. एक बाजूला आहे गावदेवी शेलार सेलर सावरे तर एक बाजूला चिंचणी इलेव्हन. चला मॅच ऑन होते. एकत्रित 10 मिनिटांचा कालावधी या प्रति इनिंगला दिला जाईल. चला यस पंचाचा इशारा आला गेलाय. टायमर इथं स्टार्ट केलं जाईल. पहिला चेंडू आदळला त्यानुसार टायमर इथं स्टार्ट केलं जात आहे. एकंदरीत 10 मिनिटांचा कालावधी बॅटिंगला दिला जातोय. गोलंदाज वैभव आपल्याला पाहायला मिळतात. 12 चेंडू 36 धावांचं टार्गेट. इथे पहा खोलवा टप्प्याचा चेंडू सुरेख चेंडूला दिशा दिली जाते. चांगलं क्षेत्ररक्षण परंतु पहा काही कमालीची रनिंग बेटिंग विकेट. जसा चेंडू सुटला गेला तसंच दुसऱ्या धावाचा ट्राय केलं. या ट्राय मध्ये सक्सेसफुल ठरले दोन्ही फलंदाज. मंगेश आणि राजेश सलामीची जोडी एकंदरीत 36 धावांचा पाठलाग करताना 12 चेंडू मागे पहिला चेंडू झाला गेला. या पहिल्या चेंडूवरती 2 धावा परिपूर्ण केल्या जात आहेत. धावसंख्या 2 या धावफलकावर पाहायला मिळते. कृत्रिमरित्या लाईव्ह स्ट्रीम आपण पाहतोय होम साईड स्पोर्ट्सच्या माध्यमातून. इथे पहा आडव्या पॅटीने खेळण्याचा प्रयत्न पसंतकडे अपील मागण्याचा अपील मागितले गेले तर चेंडू निघून जातोय. पहा काय निर्णय घेतला जाईल पंचांच्या माध्यमातून. एक पंच आपल्याला पाहायला मिळतात. रुद्र इलेव्हन कल्लाळीच्या टीमच्या मार्फत जे आयोजन नियोजन आहे अप्रतिम चांगल्या दर्जाचे नियम आणि त्या नियमाचं पालन करताना संपूर्ण टीम पर्यंत पाहायला मिळाले. या 4 दिवसामध्ये ज्याप्रमाणे स्पर्धा ही अंतिम दर्जाची उतरवली गेले आणि त्या नियमाचं पालन चांगलं केलं जात आहे. चांगलं आयोजन नियोजन या कमिटीच्या माध्यमातून पाहतोय आणि अंतिम दर्जाचं लाईव्ह स्ट्रीम आपण पाहतोय ओमसाई स्पोर्ट्सच्या माध्यमातून. असं डेड बॉल आपल्याला इथे पाहायला मिळतं. थोडं फंबलनेस पाहायला मिळते रनअप मध्ये. 10-12 पावलांचा रनअप 5 रनअप आपल्याला पाहायला मिळते. थोडं फंबलनेस गॅप घेणं खूप गरजेचं आहे कारण की जर एक पाऊल चुकला गेला तर चेंडू सुद्धा खराब जाऊ शकतो. त्याच प्रकारचं चांगलं लक्ष वैभव आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवरती 2 डावा खर्च केला. दुसऱ्या चेंडू निर्धाव पाहायला मिळाला. भन्नाट वेग पहा. वेग भरपूर आहे. दहावीचं कॉलिंग असेल नकार दिला. या वेगावरती नियंत्रण इथे पाहायला मिळालं नाही वैभव यांच्या माध्यमातून. असं दंडित केलं जाईल. शिक्षा म्हणून भोगावे लागेल. एक धाव ऍड केली जाईल बोनसच्या स्वरूपात. धावसंख्येकडे पुढे सरसावते इकडे पोहोचते 3 या आकड्यावरती 3 रन्स ऑन द बोर्ड. 3 धावा वगैरे पाहायला मिळतात. एकत्रित 12 चेंडू मागे 36 धावेंचं टार्गेट इथे उभारलं गेलं होतं. त्याचाच पाठलाग करताना पाहायला मिळते संघ सावरे. इथे पहा आडव्या पाठीने खेळला जातोय. जयेश चेंडू खाली एक झेल परिपूर्ण केला जातोय. चांगलं जजमेंट चेंडूचं जजमेंट करणं खूप कठीण असते परंतु एक चांगल्या रीतीने झेल इथे परिपूर्ण केला जातोय. जयेश आपल्याला पाहायला मिळतात. चांगलं क्षेत्ररक्षण म्हटलं जाताना गोलंदाजाला फिल्डरची साथ असणं खूप गरजेचं आहे. त्या साथीचा पाठिंबा हा जयेशच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. पहिला फलंदाज परत जाईल बॅक टू द डगआउट. मंगेश आपल्याला पाहायला मिळते. नवीन फलंदाज मिस्टर रोशन आपल्याला पाहायला मिळतील. अफलातून दर्जाचं मैदान आपण पाहतोय. विटेगावचं हे सुरेख मैदान चौफेर हिरवगार आपल्याला पाहायला मिळते. ज्याप्रमाणे मेंटेन केलं जाते या मैदानाला एक चांगली खेळपट्टी आपल्या खेळाडूंसाठी बनवली जाते. धावसंख्येवर नजर टाकली गेली. एकत्रित 3 या आकड्यावरती पोहोचले जाते. 3 रन्स ऑन द बोर्ड. चेंडू झाले एकत्रित 3 आणि या 3 चेंडूमध्ये धावसंख्या खर्च केले गेले ते 3. 9 चेंडू आणि 33 धावांचं समीकरण आपल्याला पाहायला मिळते. एक बाजूला वैभव चांगला गोलंदाज पाहायला मिळतोय.
नाटवेक पहा काय कमालीचा चेंडू यॉर्कर चेंडू पाहायला मिळते क्रिकेटचं ब्रह्मास्त्र इथे ओपन केलं जाते गोल्डन कार्ड या गोलंदाजाच्या मार्फत अचूक नियंत्रण या भन्नाट वेगावरती सरळ एसटी केल्यात उद्ध्वस्त आणि फलंदाजी परतावं लागेल बॅक टू द डगआउट. सुरेख नियंत्रण ठेवलं जातं या गोलंदाजीवर आहे परंतु या वेगावर नियंत्रण ठेवणं खूप गरजेचं आहे. धावसंख्या एकंदरीत तिन्ही आकड्यावरती थांबून ठेवली जाते. बॅक टू बॅक 2 गडी बाद केले जातात. कमालीची गोलंदाजी असं हॅट्रिकचा मौका असेल गोलंदाज वैभव यांना ज्याप्रमाणे गोलंदाजी करतायत एकत्रित 12 चेंडूमागे 36 धावांचं आव्हान दिलं गेलं होतं. उर्वरित राहिले गेले चेंडू 8 आणि 8 चेंडूमागे धावांची गरज आहे ती 33. चला एकंदरीत 5 मिनिटं 5 सेकंद झाले गेलेत. चला प्लीज काही करायची एकंदरीत 10 मिनिटाचा तुम्हाला कालावधी दिला जातोय. इथे पहा बीमर चेंडू पाहायला मिळते. पंचांनी केले हात वरती. खूपच वरती चेंडू पाहायला मिळते. कमरेचा भरपूर वरती गेलाय चेंडू. इथे गोल्डन तिकीट फ्री हिटचा मौका फलंदाजाला दिला जाईल. तरी तो फलंदाज आपण पाहतोय फलंदाज आहे स्वप्नील. या चेंडूचा फायदा उचलेल का? आतापर्यंत चांगली गोलंदाजी करत होता. परंतु पहा इथे खराब नियंत्रण या चेंडूवर पाहायला मिळतंय. एक गोल्डन तिकीट दिलं जातंय फलंदाजाला. त्या तिकीटचा वापर केला जाईल काय? फुलटॉस चेंडू पुन्हा एकदा इथे पहा डीप मध्ये चेंडूला पाठवलं जाते. 1 बाउन्स टू बाउन्स सरळ 4 धावांसाठी येतोय चौकार. स्वप्नील पाहायला मिळतात पुरेपूर वापर केला जातो या नो चेंडूचा. धावसंख्या पोहोचते कधीत 8 या आकड्यावरती 38 आफ्टर 36 धावांचं पाठलं करता धावसंख्येत हे रंगली जाते 8 या आकड्यावरती 8 रन्स ऑन द बोर्ड पाहायला मिळतात. चांगला फटका चांगलं जजमेंट केलं जाते. एक चौकार इथे पाहायला मिळाला स्वप्नील यांच्या बॅटीमधून. असं शेवटचा चेंडू वैभव यांचा आपण पाहतोय. फुलटॉस चेंडू चेंडूला लॉफ केला जातो. चेंडू बराच काळ हवे तर मिड विकेटच्या डोक्यावरून फेकून दिला सरळ सीमारेषा बाहेर येतोय षटकार. स्वप्नील नावाचा ब्रँडेड स्ट्रोक. इथे पहा समीकरण बदलत जात आहे. 6 चेंडू 22 धावांची गरज असेल. एकत्रित 12 चेंडू मागे 36 धावांचा पाठलाग करताना धावसंख्या धावपकार लागली जाते. या 14 या आकड्यावरती 14 रन्स ऑन दी बोर्ड पाहायला मिळतात. उर्वरित 6 चेंडू आणि 22 धावेची गरज. नवीन गोलंदाज डेथ ओव्हर स्पेशलिस्ट म्हणून आणलं जातंय. जयेश घाटाला आपण पाहतोय ज्याप्रमाणे क्षेत्ररक्षण करतो, ज्याप्रमाणे फलंदाजी करतो, ज्याप्रमाणे गोलंदाजी करतो, ज्याप्रमाणे क्षेत्ररक्षण करतो, अफलातून दर्जाचं क्रिकेट त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. चला उर्वरित शेवटचे 2 मिनिटं तुमच्याकडे राहिले गेले आहेत. पहा समोरच्या दिशेला चेंडू उडाला जातोय. स्वप्नील माफ करा क्षेत्ररक्षक होते. सुरेख क्षेत्ररक्षण केलं जातंय. झेल बाद केलं जाईल. फलंदाज राजेश आहे ना राजेश परत जातील बॅक टू डगआउट. एक चांगला फटका मारण्याचा प्रयत्न. चला फलंदाज लवकर पाठवायचा आहे. आता वेळ दवडवायचा नाहीये. आपल्याला आजच्या दिवसात फायनलचा सामना सुद्धा खेळवायचा आहे. बरेच सामने अजून पेंडिंग आहेत. यापुढील सामना आपल्याला पाहायला मिळेल. एक बाजूला तारापूर एक बाजूला दर्यावरती. दोन संघामध्ये फाईट मॅच पाहायला मिळेल. नेक्स्ट सेकंड राऊंडचा सामना एकत्रित 2-2 षटकाचे सामने आपल्याला इथे पाहायला मिळतील. चला नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल मिस्टर समीर आपल्याला पाहायला मिळतील. ज्याप्रमाणे झेल घेतला गेला लॉंगच्या दिशेला चांगलं क्षेत्ररक्षण अप्रतिमरित्या झेल टिपला गेला. पुन्हा एकदा जयेश गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज. फिक्स बॉल चेंडू पुन्हा एकदा हवेत बराच काळ हवेत जाते. चेंडू खाली क्षेत्ररक्षक पोहोचेल का? झेल घेईल का? पहा झेल थोडा सुटला जातोय. सूर्याची किरण थोड्या डोळ्यावर आली गेली. थोडे जजमेंट चुकलं जातंय पण जीवनदाळ मिळतोय समीर यांना. एक धावेने होते स्ट्राईक रोटेट. स्वप्नील ऑन स्ट्राईक पाहायला मिळतील.
2 चेंडू आतापर्यंत झाले गेलेत. अजूनही उर्वरित 4 चेंडू शिल्लक आहेत. स्वप्नील ऑन स्ट्राईक. धावसंख्या आपण पाहतोय 15 या आकड्यावरती. 3 रन्स ऑन द बोर्ड. इथे पहा केलात एसटी उद्वासचा यॉर्कर पदरीचा चेंडू. काय कमालीची गोलंदाजी. जजमेंट पाहायला मिळते. गोलंदाज जयेश आडाल म्हटल्याप्रमाणे ज्याप्रमाणे फलंदाजी करतो, ज्याप्रमाणे क्षेत्ररक्षण करतो, त्याच प्रमाणे इथे गोलंदाजी सुद्धा तेवढीच ताकदीची पाहायला मिळते. एक ऑलराऊंडरची भूमिका चिंचणी संघाकडनं जयेश यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. तीन चेंडू 21 धावांची गरज इथे पाहायला मिळते. समीकरण बदललं जात आहे. गोल्डन हँड म्हणून जयेश खानाला आपल्याला पाहायला मिळतात. काय कमालीची गोलंदाजी करतोय. ज्याप्रमाणे आतापर्यंत अचूक टप्पा भेदक मारा पाहायला मिळते. नवीन फलंदाज आपण अश्विन पाहतोय. आणि बॅटरी खेळण्याचा प्रयत्न. भन्नाट वेग या भन्नाट वेगावरती नियंत्रण चांगलं आहे. चेंडू सरळ निघून जातो एसटीच्या हातामध्ये. पुढचा चेंडू पुन्हा एकदा जयेश आपण पाहतोय. स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न. एक चांगलं फुटवर्क वाचलं जाते. गोलंदाजीवर नियंत्रण. यस, कुठे ना कुठे थोडं सामना झुकताना पाहायला मिळतोय चिंचणी संघाकडे. आणि तो पाहतोय अश्विन कुठे ना कुठे नाखुश असतं. स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न. शेवटचा एक चेंडू. समोर जयेश आपण पाहतोय. फलंदाज फुलटॉस चेंडू आडव्या पाठीने खेळण्याचा प्रयत्न आणि नक्कीच सामना विजयी ठरला जातो चिंचणी संघ. हारला संघाचं कौतुक असेल, जिंकला संघाचं अभिनंदन मी इथे करतोय. ज्याप्रमाणे खेळाडू वृत्ती इथे दाखवली जाते. चांगल्या दर्जाचा क्रिकेट